आणखी एक महत्त्वाची बातमी, खोपोलीमध्ये नगरसेविकेच्या पतीची हत्या झालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, नगरसेविका मानसी काळेखेंच्या पतीची सकाळी हत्या झालेली आहे। मुलाला शाळेतून घरी परतत असताना हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। खोपोलीमध्ये नगरसेविकेच्या पतीची हत्या झाली आहे। नगरसेविका मानसी काळेखेंच्या पतीची सकाळी हत्या झालेली आहे। मुलाला शाळेतून घरी परतत असताना मंगेश काळेखेंवर हल्ला झाला। आरोपी हत्या करून फरार झाले आणि पोलिसांकडून आता त्याचा शोध सुरू आहे। सकाळच्या वेळेलाच एक गोंधळाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं। खोपोलीमधील दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। आमचे प्रतिनिधी राज आमच्या सोबत आहेत। राज, नेमकं घडलंय काय? नक्कीच वृषाली, आपण जर पाहिलं तर खोपोलीचे नगरसेवक जे आहेत मानसी काळोखे, नवनिर्वाचित नगरसेवक आहेत, त्यांच्या पतीची आज सकाळच्या सुमारास हत्या झालेली आहे। मुलाला शाळेतून सोडून जे घरी ते परतत होते त्यावेळेस हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता नुकतेच निवडणुका ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत आणि त्या सूडबुद्धीने कोणी हत्या केली का या धर्तीवरती आता पोलीस सध्या तपास करत आहेत। प्रत्यक्षदर्शींच्या मध्ये जर आपण पाहिलं तर काळ्या रंगाच्या गाडीतून हल्लेखोर जे ते आले होते आणि सध्या जे आरोपी आहेत ते फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। नक्की हत्या कशामुळे झाली याचा शोध जे ते पोलीस घेत आहेत। राजकीय सूडबुद्धीने हा प्रकार घडला नाही ना, हे सध्या तर्कवितर्क जो आहे तो देखील लावला जातोय। नुकतीच निवडणुका ज्या आहेत खोपोली नगर परिषदेत पार पडल्या होत्या आणि त्याच्यानंतर या नवनिर्वाचित नगरसेविका ज्या आहेत त्या मानसी काळोखे या निवडून आल्या होत्या आणि त्याच्यानंतर हा धक्कादायक जो प्रकार आहे हा घडलेला आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद राज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर खोपोलीमधला धक्कादायक प्रकार, नगरसेविका मानसी काळेखेंच्या पतीची सकाळी हत्या झालेली आहे।